अनिकेतच्या साथीनं रोहित टॉस जिंकत असताना बॅटिंग करण्याचा निर्णय बेलपाडा टीमने घेतला. या मॅच मध्ये जर्मन बेलपाडा विरुद्ध तुम्ही पाहताय संघ जर्मन जोबिली. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. अनिकेत सोमणे आणि रोहित सोमणे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. रोहित हरड हा बॅटर स्टॅकिंग तुम्ही पाहताय. चला पंचाचा जो निर्णय तो अंतिम असणार आहे. 1 फॉर दी ओव्हर चा इशारा पंचांनी इथे घोषित केला. चला हाईट चेक करायचं. चला पंच आपण स्वतः येऊन चेक करा नक्की तिथे घडले काय.
नो बॉल. चला टीम जयरमान एरंजाड सोमवारी आपल्याला यायचं तिसरा राऊंड खेळण्यासाठी. याच्या पण नोंद घ्यायची, त्यामुळे आता तुम्ही घरी जाऊ शकता. अभिनंदन निखिलजी सुभाष मेहर, अभिनंदन शाखा प्रमुख मयूरजी मेहर साहेब. 2 सामने तुमच्या टीमने जिंकलेत, त्यामुळे तुमचंही मनपूर्वक अभिनंदन. केतनजी भंडारी नो बॉल घोषित केला आणि अखेर प्लेटचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी विवेक गायकवाड करतोय या मॅच मध्ये. इथे देखील हा ट्रॅकर होता, इनफिल्डच्या वरनं घेतलाय क्षेत्ररक्षक पाठमोरा, बॉलला डोलाय. क्या बात आहे. सुधीर होते डीप मध्ये, वेगानं तो धावलाय, त्यामुळे तुम्ही पाहताय आपल्या टीम साठी काही धावा इथे वाचवल्यात. 3 धावा इथे एक पडल्या जातील, त्यामुळे धावफलक 11. मोठा फटका खेळण्याचा हा देखील प्रयत्न. पॉइंटचा खेळाडू पाठमोरा संजय धुळे बॉल परत पोहोचतोय, बॉल आतमध्ये ढकललाय, त्यामुळे इथून काही धावा वाचवल्या जातील. पुन्हा एकदा 3 धावा एकपटाचा प्रयत्न इथे देखील होतोय. या 3 धावा इथे देखील एकपट जातील, त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय पहिल्या ओव्हरच्या अंती जाऊन पोहोचते टीमची टोटल फलकावरती 14 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. जय हनुमान क्रिकेट संघ जोबेली बनाम जय हनुमान बेलपाडा या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच पदरावरती रंगते. पहिल्या ओव्हरच्या अंती ज्या धावा अपेक्षित होत्या, एक खेळाडू लवकर आउट झालाय, परंतु तरी देखील संघ जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल फलकावरती 14 धावा फलकावरती जोडल्या जातील. रोहितला या मॅचमध्ये रोहित मॅन प्रमाणे बॅटिंग करायची होती, तो लवकर आउट झाला, त्यामुळे पूर्णपणे जिम्मेदारी होती मैदानावरती अनिकेतच्या साथीनं सुमितच्या खांद्यावरती आणि काप बॅटिंग केली आहे. 2 वेळा 3-3 धावा इथे एकपटल्या जातील. सुमितच्या बॅटमधून एक चौकार देखील आपण पाहिला, त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. इनाईट नंबर 3 वरती तो दाखल झालाय, त्यामुळे संकटमोचक कामगिरी या मॅच मध्ये करायची होती, तीच कामगिरी तुम्हाला पाहायला मिळेल. सुमितच्या माध्यमातून पहिला बॉल ड्राईव्ह केला, ऑन साईडला आडवा बाट घेतला, क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय. विवेक गायकवाड घाई थोडीशी झाली होती, परंतु पुन्हा एकदा स्वतःला सावरलं, बॉलला तो फेक करतायत. दरम्यान सिंगल मिळती आहे. सांतपची स्पर्धा अक्षरशः गाजवून ठेवली आहे. विवेक गायकवाडनं तोच खेळाडू मैदानावरती वेगाने पोहोचला, एक सिंगल धाव इथे देखील मिळेल आणि सिंगलच्या 7व्या धावफलक पुढे सरकतोय. रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, हे चित्र आपण पाहिलं, त्यामुळे इथून पुन्हा एकदा लेग बाय च्या स्वरूपात सिंगल भीती आहे. बदलापूरचा बंडर बॉय करण धुळे मैदानावरती बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. सलग 2 बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धावा एकपटत असताना स्वर्गीय भगवान धुळे स्मृती चषक स्पर्धा भरपूर चर्चेत आहे. 2 बाईक सह ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल घेतला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक विवेकच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. अनिकेतच्या बॅटमधून हा षटकार आलाय, त्यामुळे धावफलक देखील पुन्हा एकदा पुढे सरकतोय. सलामीला दाखल झालाय या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टॉप गिअरवरती बॅटिंग करतीये सध्याच्या घडीला टीम जयरमान बेलपाडा या मॅचमध्ये. गतीमध्ये विश्रांत, चेंज द पेस, शरीरावरती बॉल आदळलाय, त्यानंतर डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न आणि अखेर 2 धावा इथे देखील एकवटत जातील. कौतुक करायला हवं अजय धुळेचा, जो मात्र वेगाने पोहोचलाय आणि अखेर बॉलला त्याने आतमध्ये पकडले, कारण अतिरिक्त धावा मिळू शकल्या असत्या जर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता, परंतु इथून मात्र कमबॅक करायचा प्रयत्न. पुढे सरसावले, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, कव्हरला खेळतलाय, डीपमध्ये सुधीर पोहोचतोय, एक सिंगल एक कबड्डी दुसऱ्या डावाचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे देखील वेगाने एकवटल्या जातील, त्यामुळे धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना टीमची टोटल 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. संतोषजी इरमाळी यामाचा आनंद घेतात, क्रीडावरती उपस्थित आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या बैला देखील फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक कल्पेश धुळे बॉल पर्यंत पोहोचतोय आणि अखेर बॉलला आतमध्ये त्याने ढकललंय, त्यामुळे इथे धावा किती मिळतील हे देखील आपण पाहणार आहोत. पंच 3 धावा ना, 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील.
3 धाबीच्या साथीने आता धावफलक 29 धावा 2 ओव्हरच्या अंती तुम्हाला पाहायला भेटतील. शेवटचे 6 बॉलचा खेळ आता या मॅच मध्ये शिल्लक आहे. बेलपाडा बनाम जुबेली तुम्ही पाहताय जर्मन चषक. दोन्ही संघ बजरंगबलीच्या आशीर्वादाने ही स्पर्धा देखील बजरंगबलीच्या आशीर्वादाने तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये 12 बॉलचा खेळ संपन्न झाला. 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटचा ओव्हर शेवटचा षटक कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी द्यायची आहे हेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रमोद वारगडे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतो या मॅच मध्ये. प्रमोद वरती विश्वास दाखवलाय. या तिसऱ्या ओव्हर मध्ये धावा कमी खर्च करायचे कारण पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा तर दुसऱ्या ओव्हर मध्ये कर्ण खर्च केला 15. त्यामुळे धावफलक 29 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावरती प्रमोद झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती रायटम ओव्हर द विकेट. पहिला बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाला बीट करतोय त्यामुळे डॉटबॉलची समाप्ती होतीये. पहिला बॉल राहिलाय प्रमोदच्या नाबावरती. या मॅच मध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करतीये टीम जर्मन जोवेली. मुख्य मंचावरती आज वेळ काढून सचिनजी दलाल साहेबांना आपण पाहतोय जे दाखल झालेत. त्यांच्या साथीने तुम्ही पाहताय आमचे दिनेशजी भोईर साहेब असतील आणि आमचे महेंद्र धुळे हे तिहेरी संघ तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. कल्पेशजी भोसले असतील, धनराज म्हात्रे असतील. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक अजय बॉल परत पोहोचतोय. फक्त मिळते सिंगल. दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न इथे केलाय परंतु एकच धाव मिळेल. सिंगलच्या साथीने धावफलक 30 आकड्यावरती तुम्हाला पाहायला भेटतोय. ओम साई MTC लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला ही स्पर्धा घरबसल्या देखील पाहायला भेटते. काल जर्मन जोबेली ब संघाला खूप चांगला खेळ दाखवला. सागर मस्ते युवराज धुळेला आपण पाहिलं ज्याने मात्र 1 बॉल 4 ची गरज असताना चौकार वाचवला आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने पटकावला. खरं तर कालच्या दिवसामध्ये युवराज धुळेने देखील दाखवलं मी फक्त रील बनवू शकत नाही तर मी क्रिकेट देखील चांगला खेळतो. आणि कालच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ जोबेली ब संघाचा आपण पाहिला. त्यामध्ये विश्वनाथ धुळे, अभय चौधरी चांगले खेळले. धावफलक सिंगलच्या साथीने पुढे सरकतोय. राऊंड विकेट. या वेळेला देखील पंच वळत आहेत. इशारा काय करतील. डॉट बॉल ची समाप्ती होत असताना 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 2च धावा खर्च केल्या. योग्य निर्णय घेतला महेंद्र धुळेच्या माध्यमातून. सांगितलं प्रमोद तो गोलंदाजी करू शकतो. या ओव्हर मध्ये कमबॅक तो करू शकतो आणि प्रमोद वारगडेच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली आहे. त्यामुळे या मॅच मध्ये कमबॅक करायचा प्रयत्न केलाय. 2च धावा खर्च करतोय. पुढे सरसावले. मोठा बरका खेळण्याचा प्रयत्न. अखेर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न रोशन धुळेचा आपण पाहिला. त्यामुळे इथून मैदान सोडावं लागेल. सुमित बॅक टू द पॅव्हिलियन. शहापूर मोगावची स्पर्धा आठवते. त्या स्पर्धेमध्ये 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम रोशन धुळेच्या नावावरती आहे. तोच खेळाडू मैदानावरती दाखल झाला. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय राहुल सोमने. कारण पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच बॉलरला आवडत नाहीये. पुढच्या बॉलवरती मी म्हणेन लगेच पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलाय करण भगवान धुळेला. राऊंड विकेट. ऑन साइडला खेचलाय. हा फटका चांगला आहे. इथे धावा देखील चांगल्याच मिळतील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यावरती फरार. चौकार. हिटमॅनच्या बॅटमधून चौकार आलाय. रोशन धुळेला तुम्ही पाहता बदलावरती आल्या त्याच्या बॅटमधून चौकार येतोय. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर वरती पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचले. 8 धावा फलकावरती जोडल्या जातील. डिपोसी पवित्रा हेच तर मोठ्या खेळाडूची ओळख आहे. एक चौकार आल्यानंतर हलक्या हातानं पुष्करवर खुश राहू हे चित्र आपण पाहिले. त्यामुळे सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 32 धावाचं टार्गेट होतं. या बातमध्ये अजूनही आपण पाहतो चेंडू शिल्लक असतील आता
14 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 14 बॉल मध्ये अजूनही आपण जर पाहिलं तर 23 धाबाची गरज या मॅच मध्ये. सामना अजूनही कोणत्या बाजूला झुकलेला नाहीये. सामना 50-50 बॅलन्स तुम्हाला पाहायला मिळेल. 14 बॉल 23 धाबा. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय जर्मन चषक, दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच. एका बाजूला बदलापूरचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला मुरबाड तालुक्याचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, नाराज आहेत विवेक गायकवाड. जेल स्वीक करण्याचा प्रयत्न इथे होतोय. कॅच ड्रॉप. शेवटच्या क्षणाला मी म्हणेन जेल इथे निसरणार, तो देखील कोणाचा? विवेक गायकवाड सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू. खर तर जेल उडवल्यानंतर पुन्हा नाराज होता. असं वाटलं होतं की ते जेल पकडतील आणि विवेक आउट होईल, परंतु जसा जेल दिसणार तशी धाव घेतली आहे आणि बॅटला चुंबन देखील घेतलाय. हा जेल किती मागत पडेल टीम बेलपाडा संघाला हे देखील आपण पाहणार आहोत. कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिला असाल कासगाव टीमच्या विरोधात देखील जेल सुटला, त्यानंतर टॉप गिअरवरती बॅटिंग केली विवेक गायकवाडनं. तोच विवेक तर त्या स्टॅकिंग गिअरवरती रोशन. अजून एक मोठा फटका. हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, शंकाच नाहीये. धाबा किती मिळतील? 4. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर जेल जर टिपला असता तर मी म्हणेन नवीन बॅटर मैदानावरती आला असता आणि अखेर हा चौकार देखील वाचू शकला असता, परंतु जर तरचं क्रिकेट नाही आहे. जेल सुटल्यानंतर चौकार आलाय, त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 14 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पूर्वार्धामध्ये आपण पाहिला असाल दिनेश दादा ज्यावेळेस बेलपाडा संघ बॅटिंग करत होता पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा होत्या, हे विसरून चालणार नाहीये. त्यामुळे या बादमध्ये देखील आता पहिल्या ओव्हरच्या अंती 14 बनल्यात. या बादमध्ये अजूनही आपण पाहिलं तर 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये टीम जयरमान जोबिली संघाला जिंकण्याकरता अजूनही 18 धावांची गरज आहे. रमेश धुळे सँडी मॅचचा आनंद घेत आहेत. टीम जयरमान जोबिली टीमचे जुने जाणते खेळाडू, त्यांचे मनपूर्वक स्वागत आम्ही करू या स्पर्धेच्या माध्यमातून. संघ जिथे ते खेळत असतो आवर्जून उपस्थित असतात आणि संघाला खरं सहकार्य करत असतात. विवेक गायकवाडच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सचिन दादा दलाल यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज लावण्यात आलंय. बदलापूरचा संघ खेळतोय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी जे आमचे खजिनदार आहेत सचिन दादा दलाल आज खरं तर या स्पर्धेमध्ये बऱ्याच वेळकडून दाखल झालेत आणि त्यांचं एटीएम देखील ऑन झालंय. फटका फसलाय. खेळाडू मिड विकेटला पोहोचतोय. अखेर एक चांगला जेल टिपलाय. विवेक गायकवाडला मैदान सोडावं लागतंय. बाद 11 बॉल 17 धाब्याची गरज या मॅच मध्ये. आता वेळ झाली आहे मैदानाच्या आतमध्ये येण्याची. ज्या खेळाडूने मी मध्ये चांदपची स्पर्धा गाजवली, रिव्हर्सचे फटके त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलेत. उलटा पुलटा जो नेहमीच खेळतोय तो मैदानावरती दाखल झालाय. हो, महेंद्र धुळे मैदानावरती येतोय. नव्या स्पोर्ट्सचे ओनर आहेत. एक मोठा स्पोर्ट्स शॉप आपण पाहतोय महेंद्र धुळेच्या माध्यमातून, कारण क्रिकेट या खेळावरती त्याचं भरपूर प्रेम आहे. तोच खेळाडू सध्याच्या घडीला तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 11 बॉल 17 धाब्याची गरज या मॅच मध्ये. नवीन खेळाडू महेंद्र धुळे दाखल झालाय. रोशन धुळेशी चर्चा करतोय. दोघेही बंधुराज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील दाखल झालेत. त्यामुळे आता इथून कशा प्रकारची बॅटिंग करेल महेंद्र हे देखील आपण पाहणार आहोत. जोबिली म्हटलं की नो डाऊट आमचे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधरजी दशरथ धुळे यांचा संघ बदलापूरती खेळतोय. गोल्डमॅन मितेश धुळे असतील. गोलरस तयार होतोय पुन्हा एकदा. अनिकेत रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. या मॅच मध्ये मेबडेन हळूहळू शिरकाव करते टीम बेलपाडा. 10 बॉलचा खेळ शिल्लक 17 धाब्याची गरज. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अखेर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, त्यामुळे तुम्ही पाहता इथून डॉट बॉल. दहा बॉल 17 धाब्याची गरज. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. सलगचा दुसरा डॉट बॉल आता तुम्हाला पाहायला मिळेल. खर तर 9 बॉल आणि 17 धाब्याची गरज आहे. जो फटका महेंद्र धुळेची ओळख आहे, परंतु त्या फटक्याला लगातो आबाद नाही तर बरबाद असं देखील म्हणतात. त्यामुळे या मॅचमध्ये तुम्ही पाहताय आता संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय. जर्मन जोबेली सलगचे दोन्ही स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडण्याचा प्रयत्न होता महेंद्र धुळेचा. त्यामुळे या मॅचमध्ये दोन्ही बॉल डॉट आलेत. गोलंदाज अनिकेत चांगली गोलंदाजी करतोय. सलगचे 3 बॉल त्याने टाकलेत.
4 बॉल टाकत असताना एक वाईट टाकला, त्यामध्ये एक पहिल्या बरोबर ती विकेट घेतली. विवेक गायकवाडला त्याने जाळ्यामध्ये अडकवले, त्यामुळे अजूनही 2 बॉल इथून डॉट टाकत असताना 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. त्यामध्ये 3 लिगल डिलिव्हरी आपण पाहिली आहे. 3 बॉल डॉट आले, त्यामुळे आता थोडासा दबाव आहे. 12 बॉल 18ची गरज होती. या मॅचमध्ये 9 बॉल 17 धाब्याची गरज आहे. विकेट करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नाहीये. सिंगल धाव 12च्या वेगाने एक पडली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील नाहीये, कारण ऑन द स्टंप थ्रो पैकी तुम्हाला बाद मिळेल. भरपूर वेगाने खेळाडू निलेश पोहोचला बॉलवरती, त्यामुळे इथे सिंगल मेल. 4 बॉल मध्ये फक्त 2 धाबा खर्च केल्यात. 8 बॉल 16 धाब्याची गरज आहे. प्रत्येकी बॉलवरती आता 2 धाबा इथून एकटवायच्या आहेत या मॅच मध्ये. अनिकेत इथे देखील टॅप करण्याचा प्रयत्न, 2 धाबा एकवण्याचा प्रयत्न करतील या शंका नाहीये. सिंगल मिळाली आहे. पुन्हा एकदा वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचतोय. डीप मधून आपण पाहिलं खरं तर खेळाडू रोहित वेगाने पोहोचलाय, त्यामुळे इथून सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीने धावफलक हळूहळू पुढे सरकतोय. 7-15 समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 7 बॉल 15 धाबा. 5 बॉलवरती फक्त 3 धाबा खर्च केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या डाऊनमध्ये 2 धाबा प्रमोद खर्च केल्या होत्या, त्यामुळे आपण पाहिलं 32 धाबाचं टार्गेट होतं या मॅचमध्ये. 32 धाबा चेस करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या. शेवटचा बॉल दोन्ही टीमसाठी भरपूर महत्वाचा आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल इथे मेल आणि आता येऊन सामना ठेपलाय. शेवटचे 6 बॉल आणि 14 धाब्याची गरज या मॅच मध्ये. 6 बॉल 14 धाबात इथून मात्र चेस होतील की रोखल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. संध्याकाळच्या सत्रामध्ये थंडगार वातावरणामध्ये गरम मुकाबला तुम्हाला जरूर पाहायला मिळेल दोन्ही संघाच्या माध्यमातून. बदलापूरचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला बेलपाडा, जो प्रभार तालुक्यातील एक मोठा संघ म्हणून त्याची ओळख आहे. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. टीम बेलपाडा लवकरात लवकर निर्णय घ्यायचा की कोणता गोलंदाज इथे गोलंदाजी करेल आणि त्यानंतर लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. 6 बॉल 14 धाब्याची गरज. सहा बॉल 14 धाब्याची गरज या मॅच मध्ये. जय अरमान जोवेली विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय मैदानावरती जय अरमान बेलपाडा, अजय गवळी जे दहिवलीचे आहेत त्यांच्याकडे देखील शुभेच्छा. टीम जोबिली संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय या मॅच मध्ये. 6 बॉल 14 धाब्याची गरज आहे. साखी गेल्यावरती पुन्हा एकदा दाखल होत आहे महेंद्र धुळे माही. क्या मारेगा इस मैच में. विवेक आलेत बनून ट्रॅक वरती. ज्या विवेकने मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आहे, गोलंदाजी करत असताना तोच विवेक मैदानावरती दाखल होतोय. राऊंड द विकेट. पहिला बॉल लाईन खराब, पंच वळतायत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल चा इशारा तुम्हाला पाहायला मिळेल, त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. 6 बॉल 13 धाब्याची गरज या मॅच मध्ये. पहिला बॉल राहिलाय पुन्हा एकदा खराब, गोलंदाजाच्या नाबावरती व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय, त्यामुळे अजूनही 6 बॉल मध्ये 13 धाब्याची गरज आहे. चला क्षेत्ररक्षक जे बेलपाडाचे आहेत आपण खाली बसून घ्यायचं, कारण तुमच्यामुळे इथे बॅटर डबल माइंडेड होतोय. फटका चांगला आहे, धाबा चांगला मिळतील. महेंद्र धुळे माही मार रहा है, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पाच बॉल 9 धाबाची गरज या मॅच मध्ये. खरं तर महेंद्र धुळेचे दोन्ही स्ट्रोक रिबसचे पूर्णपणे फसले, त्यानंतर पुन्हा एकदा मी म्हणेन चौकार ठोकला. महेंद्र धुळेच्या बॅटमधून हा चौकार आला. धावफलक वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल 5 मेल 23 धाबा फलकावरती जोडले गेल्यात. 5 बॉल 9 धाबाची गरज या मॅच मध्ये. विवेकवरती आक्रमण चढवलंय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय, त्यामुळे चौकार मिळतोय. राऊंड द विकेट. विवेक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, खेळाडू उपस्थित, अखेर जेल टिपलाय. महेंद्र धुळे खरं तर दुविधा मनस्थितीमध्ये होते. मोठा फटका खेळायचा की हलक्या हातानं बॉलला ढकलायचा आणि अखेर धक्का लागतो मोठा टीम जोबिली संघाला. मोक्याच्या निर्णयाक्षणी ही धोक्याची घंटा वाजली आहे, त्यामुळे आता 4 बॉल 9 धाबाची गरज. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. टीम जोबिली संघाचा ज्युनियर कृष्णा मैदानावरती दाखल होतोय. या मॅच मध्ये 4 बॉल मध्ये 9 धाबाची गरज आहे. इथून घेणार काय.
बेलपाडा संघ देखील भरपूर दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. पोलीस संघाला खरं तर त्यांनी एरंदर संघाला बीट केलं आणि अखेर आपण पाहिलं तर बेलपाडा संघाला देखील एका मोठ्या संघाला आपलीसारख्या मोठ्या संघाला परास्त केलंय. त्यामुळे या मॅचमध्ये आता जोबेली संघाच्या विरोधात उल्लेखनीय कामगिरी तुम्हाला पाहायला मिळेल. एक चौकार जरूर आला होता परंतु डगमगला नाहीये विवेक या मॅचमध्ये, कारण त्याला देखील माहिती आहे हा सामना आपल्याला जिंकायचा आहे. अजय धुळे मैदानावरती दाखल होतोय. एबीडी अजय विलास धुळे मैदानावरती दाखल झालाय. तर बॉलिंग ट्रॅक वरती विवेक ऐन मोक्याच्या निर्णयाक्षणी धोक्याची घंटा बाजली आहे. टीम जोबेली संघासाठी 4 बॉल 9 धाबाची गरज. गेम ऑन. बिग हिट म्हणून तर उल्लेख केला ना, जोबेली टीमचा ज्युनियर कृष्णा मैदानावरती दाखल झाला आणि कृष्णा सातपुते स्टाईल ना फटका तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. 3 बॉल 3 धाबाची गरज आहे. शपल झाला क्रॉस बॅटेड स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. फाईन लेगला षटकार तिथे वसूल करतोय आणि अखेर हा षटकार मिळाला. त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉल 3 धाबाची गरज आहे. सामना रंगतोय हो, रंगलाच पाहिजे. त्यासाठी प्रेक्षक वर्ग दाखल झालेत या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 धाबाची आता गरज आहे. बॉल ट्रॅक वरती विवेकच्या विरोधात तुम्ही पाहता हल्ला बॉल चढवलाय. अजून एक मोठा फटका, परंतु फटका हा फसला की काय क्षेत्ररक्षक जज करतोय. गेम ऑन. सामना अजूनही संपलेला नाहीये. 2 बॉल 3 धाबाची गरज या मॅच मध्ये. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर हा सामना तर येऊन ठेपला. शेवटचे 2 बॉल 3 धाबाची गरज या मॅच मध्ये. नवीन बॅटर मैदानावरती कोणता येईल, कोणत्या फलंदाजावरती विश्वास दाखवतीये टीम जयमान जोबेली. मैदानावरती आपण पाहतो रोशन धुळे उभा आहे, परंतु तो नॉन स्टॅकिंग वरती आहे. स्टॅकिंग वरती येणार कोण म्हटलं जातं ना, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. अरे क्यों लोग आज भी पत्थर को पूछते हैं, क्योंकि भरोसे लायक इंसान नहीं मिळता. ज्या फलंदाजाने खरं तर आशा अपेक्षा दाखवल्या होत्या षटकार ठोकत असताना विजयाची दिशा दाखवली होती, तोच खेळाडू पुढच्या बॉलवरती कॅच देऊन परततोय मैदानाच्या बाहेर. त्यामुळे आता मैदानावरती प्रमोद वारगडे दाखल होतोय. जिकडे वारा तिकडे मारा हे समीकरण राहिले प्रमोद वारगेडेचे या मॅच मध्ये. मागील मॅच मध्ये देखील एक षटकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिला होता आणि तो षटकार टीम जोबेली संघासाठी भरपूर महत्वाचा होता. या मॅच मध्ये आता 2 बॉलमध्ये 3 धाबाची गरज असताना इथे गड्डार काय ऐन मोकाच्या निर्णयाक्षणी एक षटकार आला. त्यानंतर आपण पाहतोय पूर्णपणे फलंदाज बाद झालाय. त्यामुळे आपण पाहतोय 2 बॉल 3 धाबाची गरज आहे. चला राहुल सोमने अधिकचा वेळ घेऊ नका. माहिती आहे सामना मोठा आहे परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे. 32 धाबाचं टार्गेट होतं. 31 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 2 बॉल 3 धाबाची गरज या मॅच मध्ये. गोरदास दाखल होत आहे. विवेक दबाव प्रेशर तुम्हाला पाहायला मिळेल, कारण सामना मोठा आहे. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही पंच आता सज्ज झालेत. आमचे कॅमेरामॅन सज्ज झालेत हा सामना पाहण्यासाठी. प्रेक्षक राजा देखील आता सज्ज होतो या मॅच मध्ये. त्यामुळे तुम्ही पाहता 2 बॉलमध्ये 3 धाबा चेस होतील की रोखल्या जातील. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. बॅटची घेतली कडस त्यांच्या मागे एसटी रक्षक देखील बीट आणि अखेर दन 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 करत बॉल चाललाय. थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. किस्मत भी बहादुर का साथ देते हे चित्र आपण पाहिले आणि अखेर सामना जिंकलाय टीम जयमान जोबेली संघानं. अभिनंदन टीम जोबेली.